आजी, आज या संपूर्ण वाई तालुक्यामध्ये किंवा आपल्या नऊ गावामध्ये तुम्हाला ढाकवाई म्हणून ओळखतात. हो हो पण तुमचं खरं नाव तुम्ही आम्हाला सांगा, जे त्या तुम्हाला शिचं पाय धरलेत म्हणून बघ वारा भरलाय का नाही बघ बरं. आणि तिला म्हणजे काळजाच्या तुकड्यावानी सांभाळतात पोरं. आणि मी पण ती तिला साडी चोळी घालूनच माती देणार आहे तिला मी. हेच केलं आणि ह्याच्यातच राहिलो. ही बघ हिदभर गुरा. ही जी तुमची म्हैस आहे, हो. तुम्ही आई म्हणताय तिला. हो. तुम्ही सांगताय की 5 वर्षापासून ती आंधळी झाली, आंधळी झाली. तरी पण तुम्ही हिला सांभाळताय. सांभाळताय. तिच्याविषयी तुम्ही जरा काहीतरी सांगा. तिच्या अशी म्हणजे किती व्यापारी आलं तिला न्यायला, पण आम्ही दिली नाही. तिचं 5,000 नाही तर 10,000 घेऊन शेण ते किती पुरणार आहे मला. पण तिनं जे आज आम्हाला जतन केलं आणि तिनं आयुष्यभर आम्हाला तोंडात घास घातलाय तिनं. ती अशी दावे व मेली तर आम्ही तिला JCP बोलवून शेण आमचं गेलं जरी 4-2 हजार रुपये तरी वांधा नाही, पण आम्ही तिला मुठमातीच देणार. पण अशी कुणाला देणार नाही आम्ही तिला. आज तिला वैरण आता झाली की पोरगा माझा सकाळचा जातो, एक वज घेऊन येतो. दूध काढस तोपर्यंत अक्षय दूध काढतो आणि तो वज सचिन वज घेऊन येतो रानातनं. आता वैरण रानात झाली ना फुटणीची, पण तिला आता बघ पियाला ताक लागतं. या म्हशीला पाण्यात ताक वतशील तेव्हाच पाणी पिती. मग ते तिच्यासाठी एवढं एवढं ताक करायचं बाबा, 2 दिवसानं 3 दिवसानं, आणि ते तिला पुरवायचं. आणि तिला म्हणजे काळजाच्या तुकड्यावानी सांभाळतात पोरं. आणि मी पण तिची काळजी घेतो. तिला पाणी पाजणं, तिला खाणं टाकणं. ते बघ तिथं वैरण पडलेलीच आहे तिला घालण्यासाठी. आणि ती जर आपण अशी कशी बी तिला हे केली असती, ती जगली असती का बाबा? जगल का? हा. पण ही खरी लक्ष्मी ही आहे आपली. हा, ही खरी लक्ष्मी आहे. हिला बांधायची असती, हिला बंजून खायचं असतं. बंजलं हिला हिचं पाय धरलेत म्हणून बघ वारा भरलाय का नाही बघ बरं. सांग मला तू. हिच्या नाती, हिच्या लिकी, हिच्या नातीच्या लिकी, असा वाडा भरलाय. 2च म्हशींची पैदास आहे घरात. 50-60 म्हशी आहे तुला सांगते. ही बारीक सारीक धरून शेण. आता ही किती वर्षाची म्हस आहे? ही म्हस असेल तरी 25-1 वर्षाची. सगळे हिचे उत्पन्न आहे. हा, हिची आई घेतली होती दगडू बाबापासून, आपल्या दगडू मास्तर पासून. ती मिली. मग हिची उत्पन्न आणि हिची एक, हा, हिनं आणि एक माझ्या सासऱ्याची आजची एक म्हस आहे माझ्याकडे. तिची एक पैदास आहे. तिची 8-9 म्हशी येतात. हो, पण हिच्या जास्त येतात. हिच्या नाही बाबा. नाव काय म्हशीचं? हिचं वय फुलार. फुलार. हा, फुलार. फुलार म्हस. फुलार म्हस. लक्ष्मी तुमची. हो, लक्ष्मी आहे. तिला साडी चोळी घालूनच माती देणार आहे तिला मी बाबा. तिने उभाच केलंय ना तुम्हाला? तिनं उभं केले. तिनंच उभं केले. तिनं आणि मुलं माझी एवढी शिकलेली आहेत. ही लोक गेली तर ना मुंबईला सगळी, तेव्हा किती एक 10-12च म्हशी होत्या रेडकं पाडकं धरून. ही मुलं एक लक्ष्मी येतं म्हण. आताची करती तर पोरं असली कामं. हा, मुलं सुद्धा लक्ष्मी येतं. उन्हात आणत बसते ते, तळते ते. सांग मला तू. सकाळी गेले ते 6 वाजता. एकटीचं घर आहे अशी बाबा, असलंच होतं वरती. आणि हे बघ हे तिथं बसलो माळावर खालती. आणि तिथनं मग हे केलं, हेच केलं आणि ह्याच्यातच राहिलो. ही बघ हिदभर गुरं असायची तर, म्हशी गाया. आजी, आज या संपूर्ण वाई तालुक्यामध्ये किंवा आपल्या नऊ गावामध्ये तुम्हाला ढाकवाई म्हणून ओळखतात. पण तुमचं खरं नाव तुम्ही आम्हाला सांगा, जे तुम्हाला आई वडिलांनी दिलं त्यानंतर मिळालं, ते एकदा नक्की सांगा. लक्ष्मी दगडू ढेबे बाबा. याच नाव हे तुमचं खरं नाव आहे. ढाकवाई तुम्हाला नऊ गावामध्ये ओळखतात. तर मित्रांनो, या होत्या वाई तालुक्यातल्या बलकवडी गावातील एक जिद्दी माऊली लक्ष्मी दगडू ढेबे. आयुष्यात कितीही संकट आली तरी हार न मानता आपल्या लेकरांसाठी आणि संसारासाठी कसं लढायचं याचं जिवंत उदाहरण म्हणजे या आईचा प्रवास. घर जळालं, आयुष्याने अनेक परीक्षा घेतल्या, पण त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज त्यांच्या कष्टाचं फळ म्हणजे उभा राहिलेला संसार आणि यशस्वी झालेली मुलं. अशा या प्रेरणादायक कहाणीला तुमचा एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की द्या, कारण अशा कथा पुढे यायला हव्यात. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि प्रेरणादायक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.